नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड आयोजित पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरात मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो. तसेच आपले मार्गदर्शक मान्य श्री मोजाड सर यांचे देखील मी इथे स्वागत करतो व आपल्या सर्वांचा बहुमूल्य वेळ वाया न घालवता मी मोजाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्यातर्फे आयोजित 30 दिवसीय ऑनलाईन पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन या माध्यमातून जो काही मागच्या 10 दिवसांपासून आपला जो काही प्रवास चालू आहे, दिवसेंदिवस अत्यंत रंगतदार आणि अत्यंत इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर आपला देश, आपली भूमी, आपली माती याविषयी आपलं जे आहे ते आपलं नातं घट्ट करणारं व त्याचबरोबर हा देश घडविण्यासाठी ज्या काही प्रशासकीय सेवा आहे, त्याचबरोबर ज्या काही पोलीस सेवा आहे या संदर्भात अधिक ज्ञान मिळवून आपल्या सेवेला न्याय देण्याचा आपण जो काही प्रयत्न करत आहात तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आपल्या सर्व प्राध्यापक मंडळी किंवा आपले सर्व सहकारी यांचं अत्यंत उत्तम मार्गदर्शन आणि अत्यंत उत्तम अशा प्रकारचं सहकार्य आपणा सर्वांना लाभत आहे आणि त्या माध्यमातून आपण जो काही प्रवास करतो आहोत त्यामध्ये आज आपण जरा वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत की पोलीस भरतीसाठी जीकेच्या संदर्भात जे काही विषय विचारले जातात त्यांमध्ये पुरस्कारांवर जे आहे ते नेहमी पोलीस भरतीला एक तरी प्रश्न विचारलाच जातो. दरवेळेसच्या ज्या आहे त्या भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कमीत कमी एक प्रश्न जे आहे ते एखाद्या पुरस्कारावर विचारला जातो. तो आयदर जो आहे तो इतिहासाचा भाग असेल किंवा आयदर जो आहे तो चालू घडामोडीचा भाग असेल. त्यामुळे त्या पुरस्कारांच्या संदर्भात आज आपल्याला जे काही आपला थोडा अल्पसा वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये इत्थंभूत चर्चा करायची आहे. बरेच काही ट्रेंड मी सांगून किंवा संकल्पना क्लिअर करून पुढे जाणार आहे. त्याच्याविषयी जी काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन किंवा करंट अफेअर्सचे जे काही मुद्दे आहे ते मात्र तुम्हाला कव्हर करावे लागणार आहे. कारण कुठेही अभ्यास करायचा तर एक दिशा दाखवणं ते आमचं काम असतं आणि एवढ्या अल्पशा वेळेच्या ते दिशा दाखवण्याचंच काम मी करू शकतो. बाकी तुम्हाला मुक्कामावर पोहोचण्याचं काम मात्र पुढचा रस्ता मात्र तुम्हाला करावा लागेल. तर आपला जो काही मुद्दा आहे आपण आज बघणार आहोत पुरस्कार. की मित्र हो, आपल्याला माहित आहे की आपण कोणतंही चांगलं काम केलं किंवा काहीतरी जे ते जीवावर उदार होऊन किंवा अशा प्रकारचं जे आहे ते चांगलं काम केलं तर आपण माणूस आहे म्हणून माणसाला काहीतरी अपेक्षा आहे आणि त्याला वाटतं की माझं कार्य जे काही मी केलेलं आहे अत्यंत असं चांगलं, त्याचं काहीतरी जे आहे ते सन्मान व्हावा, त्याला काहीतरी मान सन्मान मिळावा किंवा बऱ्याच जे आहे ते लोकांना वाटतं की याने जे आहे ते एखाद्या व्यक्तीने, एखाद्या संस्थेने जे काही अत्यंत स्पृहणीय अशा प्रकारचं काम केलेलं आहे मानवतेच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने, त्याचं जे आहे ते त्याचा सन्मान केला जावा किंवा त्याचं जे आहे ते त्याचा गौरव केला जावा यासाठी जगभरात प्राचीन काळापासून वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. प्राचीन काळामध्ये पुरस्कार म्हणजे राजाच्या हस्ते जे आहे ते एखादा जो आहे तो दागिना दिला जायचा किंवा राजाच्या गळ्यातली माळ काढून तुम्ही बऱ्याचशा हिंदी चित्रपटांमध्ये किंवा प्राचीन मालिकांमध्ये बघितलं असेल की राजाला काही चांगली न्यूज किंवा चांगलं कार्य केलं आणि राजा प्रभावित झाला तर तो जो आहे तो गळ्यातली एखादी सोन्याची मोत्याची माळ काढायचा आणि त्याच्याकडे द्यायचा. म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्याही माध्यमातून अशा प्रकारचं त्याचं जे आहे ते त्याचं क्रेडिट त्याला जे आहे ते त्याला दिलं जायचं किंवा त्या व्यक्तीचा गौरव केला जायचा. आजच्याही युगामध्ये पुरस्कार जे आहे ते पुरस्कारांना अनन्यसाधारण असं महत्व आहे किंवा खऱ्या अर्थाने वेगवेगळे पुरस्कार त्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करत असतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला जे आहे ते अजून चांगलं कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आपल्याला सुद्धा जे काही वेगवेगळे पुरस्कार मिळतात त्यातून आपल्या कार्याचा आणि आपल्या ज्या आहे त्या क्षमतांना अधिक आपण जे आहे ते उंची प्रदान करत असतो. त्या दृष्टीने पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले जातात त्यांचा धांडोळा घेऊन जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आतापर्यंत ज्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहे त्या दृष्टीने आपली परिपूर्ण तयारी कशी होईल किंवा या विषयाच्या संदर्भात आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या माध्यमातून किंवा या अँगलने मी जो आहे तो आजचं लेक्चर डिलिव्हर करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या मित्र हो. साधारणतः जे काही पुरस्कार किंवा ज्याला अवॉर्ड्स किंवा प्राइज म्हणतात त्याचे साधारणतः आपण ठोक ताळीत ढोबळ मानाने 3 टाइप्स पाडतो. काही पुरस्कार जे आहे ते राज्यस्तरीय पुरस्कार आहे, स्टेट लेवल. राज्यस्तरीय म्हणजे आपलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र शासनाकडून किंवा महाराष्ट्र राज्य स्तरावर काही पुरस्कार प्रदान केले जातात. काही पुरस्कार जे आहे ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहे किंवा ज्याला नॅशनल अवॉर्ड्स म्हटलं जातं आणि काही पुरस्कार मात्र परीक्षेला जे काही विचारले जातात ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विचारले जातात, इंटरनॅशनल लेवल.
मग यामध्ये सेक्टर तर भरपूर आहे. म्हणजे अशा प्रकारचं कलेचं क्षेत्र आहे, क्रीडेचे क्षेत्र आहे, समाजकारणाचं क्षेत्र आहे, राजकारणाचं क्षेत्र आहे. अशा प्रकारच्या अनेक सेक्टरमध्ये पुरस्कार दिले जातात. मात्र काही पुरस्कार जे राज्यस्तरीय आहे, काही राष्ट्रीय स्तरावरील आहे आणि काही पुरस्कार मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करणारे आहे. त्यांच्याविषयी मग परीक्षेला काय काय प्रश्न विचारले जातात, आतापर्यंत काय काय विचारले गेलेले आहे, कोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे किंवा या टॉपिकची तयारी करताना आपण कशा पद्धतीने तयारी करावी ते तुमच्या मी थोडक्यात लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. तर आपला जो काही मुद्दा आहे की आपल्याला माहित आहे आपण जर काही चांगलं काम करत असू किंवा काही जर काम केलं आणि त्याला जर चांगलं म्हणणारं कुणी नसेल तर आपल्याला त्याचं महत्त्वच जाणवत नाही. त्यामुळे कुणीतरी चांगलं म्हणणारं किंवा त्याचा गौरव करणारं किंवा शाबासकी देणारं तरी कुणीतरी पाहिजे. आणि हे पुरस्कार अशा प्रकारची ही एक प्रकारची शाबासकी किंवा एक प्रोत्साहन देत असतात किंवा आपल्या कार्याचा सन्मान करत असतात. तर अशा प्रकारचे प्रथमतः मी आज लक्षात आणून देणार आहे ते राज्यस्तरीय पुरस्कार आहे. आवाज येत नसेल किंवा दिसायला क्लिअर नसेल तर काही इन्फॉर्मेशन कन्व्हे मित्र हो, पहिला आता आपण मुद्दा बघणार आहोत राज्यस्तरीय पुरस्कार. आणि मग जो काही राज्यस्तरीय पुरस्कार आहे त्यांपैकी आज पहिला पुरस्कार ज्याविषयी एमपीएससी किंवा आपल्या पोलीस भरतीला जे इथे खूप सारे प्रश्न विचारले जातात तो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार आहे. तर महाराष्ट्र भूषण परीक्षेला बरेच प्रश्न त्यावर करंट अफेअर्स मध्ये येऊन गेलेले आहे पोलीस भरतीसाठी. तर हा महाराष्ट्र भूषण नावाचा जो काही पुरस्कार आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा जर संदर्भ बघितला तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. यानंतर देशाच्या लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला पुरस्कार प्राप्त होत होते. परंतु नंतरच्या काळात महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि त्या शिवसेना भाजप युतीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य चालवण्याचा जो आहे तो राज्य चालवण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना वाटलं की जे आहे ते अशा प्रकारच्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्याचं नाव देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी उंचावलं किंवा महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्यामध्ये प्रचंड मोठं ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. म्हणून मग 1996 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न मी सांगतो आहे. पहिला मुद्दा आहे 1996 पासून महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरुवात आहे. आणि मग एका पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कुणाला देण्यात आला होता. तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 साली जो काही देण्यात आलेला होता तो पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता. तर पु ल देशपांडे यांना जो आहे तो पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता. आता पु ल देशपांडेविषयी काही सांगायलाच नको. पु ल देशपांडे म्हणजे सिद्धहस्त लेखक, गायक, संगीतकार आणि भरपूर काही त्यांची जे आहे ते मुसाफिरी भरपूर काही क्षेत्रामध्ये आहे. पण विनोदाचा बादशाह किंवा विनोदवीर म्हणून सुद्धा पु ल देशपांडे अत्यंत प्रसिद्ध आहे. कधी काळी मला आठवतं की पु ल देशपांडेंचं एक सुंदर पुस्तक आहे बिगरीते मॅट्रिक. खरं तर चांगल्या वाचनाची सवय असेल तर आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं जीवन घडविण्यासाठी जे ते खूप उपकारक ते ठरतं किंवा आपल्याला जे ते फार मोठा आनंद देत असतं. चांगलं वाचन, विशिष्ट वयात केलेलं वाचन आयुष्यभर तुमची सोबत करतं. त्यामुळे प्रत्येकाने चांगलं वाचन करत चला. व्हॉट्सअप आणि फेसबुक ते सोडून चांगलं वाचन जे आहे ते चांगलं वाचन पुस्तकांचं करत चला अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पु ल देशपांडेंचा मला सहज एक किस्सा सांगतो की पु ल देशपांडेंचं बिगरीते मॅट्रिक नावाचं पुस्तक आहे. अगदी त्या बिगरीते मॅट्रिक पुस्तकात पु ल देशपांडे म्हणतात की एकदा 7वीच्या वर्गामध्ये इतिहासाचं लेक्चर चालू होतं आणि इतिहासाच्या लेक्चरला अचानक सरांनी प्रश्न विचारला. सर अचानक वर्गात आले, लेक्चर सुरू होण्याच्या काळात टॉपिक शिकवलेला नाही आणि तरी सरांनी प्रश्न विचारला की 7व्या हेनरीने काय केलं. की ब्रिटनचा इतिहास सांगत होते आणि ब्रिटनमध्ये जे काही राजे आहेत त्यांचं नाव शक्यतो हेनरी असायचं. आणि मग अशा प्रकारचा पहिला हेनरी, दुसरा हेनरी, तिसरा हेनरी, 14वा लुई अशा प्रकारचे भरपूर कन्सेप्ट आहे. तर पु ल देशपांडे म्हणतात की आमच्या वर्गात सरांनी प्रश्न विचारला 7व्या हेनरीने काय केला. तर पु ल देशपांडे म्हणतात मी हात वर केला. सगळ्या मुलांना विशेष वाटलं की याला कसं काय उत्तर येतं कारण सरांनी टॉपिकच शिकवला नाही. आणि शिक्षक म्हणले बघा आपल्या वर्गात हा एकच हुशार व्यक्ती आहे किंवा एकच हुशार मुलगा आहे, सांग बाळा 7व्या हेनरीने काय केला. पु ल देशपांडे म्हणतात मी शांतपणे म्हटलो 8व्या हेनरीला जन्म दिला.
काय जे असेल एवढं तर केलं असेल, बाकी काय केलं कोणाला माहित नाही. म्हणजे काय जे असेल बुद्धिमत्तेची एक वेगळं कौशल्य असतं. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना दिला गेला. नंतरच्या काळात लता मंगेशकर आहे. पुढे जे आहे ते पुढे महासंगणक ज्यांनी बनवला पहिला सुपर कॉम्प्युटर ते विजय भटकर आहे. नंतरच्या काळात 97च्या आसपास 98-99च्या आसपास सचिन तेंडुलकर आहे. आणि मग अशा प्रकारची महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हा जेव्हा महाराष्ट्र शासनाला वाटला आणि योग्य व्यक्तींचा शोध घेतला गेला तेव्हा पुरस्कार दिले गेले. परीक्षेला जर लेटेस्ट मध्ये काही विचारला तर 2015 साली शेवटचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला होता. त्यावरून हे बराचसा वाद झाला होता. म्हणून नंतरच्या काळात 2015 नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेलेला नाही. 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिला गेला होता. म्हणजे अशा प्रकारचे बाबासाहेब पुरंदरे यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेलेला होता 2015 साली. परीक्षेला फक्त एवढं विचारलं जाऊ शकतं पुरस्कारांची सुरुवात कधी झाली, पहिला पुरस्कार कुणाला दिला गेला आणि आता अगदी अलीकडे म्हणजे जो काही शेवटचा पुरस्कार असेल आता अगदी अलीकडे तो कुणाला दिला तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नाव ऐकलेलं असेल. त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता. तर राज्य स्तरावरील हा अत्यंत महत्वाचा आणि सन्माननीय अशा प्रकारचा पुरस्कार आहे. पुढचा जो काही पुरस्कार आता मी लक्षात आणून देणार आहे, राज्य स्तरावरील पहिले पुरस्कार सांगतो की पुढचा जो काही पुरस्कार आहे त्याला विष्णुदास भावे पुरस्कार असं म्हटलं जातं. विष्णुदास भावे पुरस्कार की दुसरा जो काही महत्वाचा पुरस्कार आहे राज्य स्तरावरील त्याला विष्णुदास भावे पुरस्कार म्हटलं जातं. मराठीच्या पेपरमध्ये कधी कधी प्रश्न विचारला जातो, मराठी रंगभूमीचे जनक कुणाला म्हटलं जातं, की जी काही नाटकं ज्या स्टेजवर सादर केली जातात त्याला रंगभूमी म्हणतात. तर मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे आहे आणि त्या विष्णुदास भावेंचं जन्मस्थान सांगली आहे. आणि मग अशा प्रकारची मराठी रंगभूमी ज्यांनी जे आहे ते ज्यांनी जगभरात पोहोचवली किंवा तिला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्या मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा विष्णुदास भावे पुरस्कार दिला जातो. आणि मग विष्णुदास भावे पुरस्कार जो आहे तो जवळजवळ जे आहे ते 1959 पासून दिला जातो. विष्णुदास भावे पुरस्कार आणि पहिला विष्णुदास भावे पुरस्कार 1959 रोजी देण्यात आलेला होता. फळा दिसत असेल अशी मला अपेक्षा आहे. टॉपिक जरा जास्त ब्रॉड आहे त्यामुळे थोडंसं फास्ट मध्ये घ्यावं लागेल, दिलगिरी व्यक्त करतो. पहिला विष्णुदास भावे पुरस्कार बालगंधर्व यांना देण्यात आलेला होता. बालगंधर्व ज्यांनी मराठी रंगभूमीचे एक सुवर्णयुग अवतरलं होतं बालगंधर्वांच्या रूपाने. तर पहिला विष्णुदास भावे पुरस्कार बालगंधर्व यांना देण्यात आलेला होता. पोलीस भरतीला कधी कधी एक वेगळा प्रश्न विचारला जातो, मला उत्तराची अपेक्षा आहे आपल्या विद्यार्थ्यांकडून. बालगंधर्वांचं मूळ नाव काय होतं? बालगंधर्व ही त्यांना पदवी स्वतः लोकमान्य टिळकांनी ही पदवी दिलेली होती बालगंधर्व, की देवाच्या दरबारात गायन वादन करणारे जे काही आहे त्यांना गंधर्व म्हणतात. आणि हा लहानपणी इतकं सुंदर गायन करायचा की लोकमान्य टिळकांनी त्याचं गायन ऐकलं आणि त्याला हा तर बालगंधर्व आहे अशा प्रकारची पदवी दिलेली होती. तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून प्रसिद्ध आहे. पण पोलीस भरतीला विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे, बालगंधर्वांचं पूर्ण नाव काय होतं? कुणी सांगू शकेल मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून? बालगंधर्वांचं पूर्ण नाव काय होतं? कारण बाकीच्या परीक्षांना प्रश्न विचारला गेलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर उत्तर आहे नारायण श्रीपाद राजहंस. लिहिण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे आता जास्त वेळ घालवत नाही, पण नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्वांचं पूर्ण नाव होतं. तर अशा प्रकारचे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांना पहिला विष्णुदास भावे पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि आता मागच्या वर्षी जो आहे तो शेवटचा विष्णुदास भावे पुरस्कार म्हणजे लेटेस्ट 2019चा विष्णुदास भावे पुरस्कार मराठी अभिनेत्री किंवा मराठी जे आहे ते मराठी नाटककार आहे एक प्रसिद्ध रोहिणी हट्टंगडी. त्या रोहिणी हट्टंगडी जे आहे ते हट्टंगडी प्रोनाउन्सिएशन मध्ये थोडाफार इकडे तिकडे होत असेल पण मूळ मुद्दा जो आहे तो लक्षात आला असेल. तर या रोहिणी हट्टंगडी नावाच्या ज्या काही मराठी अभिनेत्री आहेत किंवा नाटकात काम करणारे एक स्त्री आहे त्यांना जो आहे तो लेटेस्ट म्हणजे 2019चा विष्णुदास भावे पुरस्कार देण्यात आलेला होता. तर अशा प्रकारच्या रोहिणी हट्टंगडी या विष्णुदास भावे पुरस्काराच्या मानकरी आहे 2019च्या. यानंतर परीक्षेला एक वेगळा प्रश्न विचारला जातो की मराठी रंगभूमी दिवस कोणता असतो?
म्हणजे परीक्षेला विचारूच नका जीके मध्ये काय विचारलं जाईल. आपली फार मोठी कसरत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्याला जीकेला द्यावा लागतो आहे. गणिताचा पॅटर्न फिक्स आहे, मराठीचा फिक्स आहे, बुद्धिमत्तेचा फिक्स आहे, आणि जीके मध्ये मात्र इतकं काही विचारलं जातं की त्यामुळे त्याला जास्त वेळ आणि जास्त जे आहे ते त्याचं एक्सटेन्शन बघावं लागतं अभ्यासाचं. तर मराठी रंगभूमी दिवस हा 5 नोव्हेंबर आहे. 5 नोव्हेंबर विष्णुदास भावे यांचा जन्मदिवस हा जो आहे हा मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. अनालिटिकल क्वेश्चन सांगायची मला सवय आहे, खरं तर तुम्हाला विचारला जाणार नाही, तरी सुद्धा बाकीच्या एक्झामसाठी सांगून ठेवतो. जागतिक रंगभूमी दिवस जो आहे तो 27 मार्चला असतो आणि मराठी रंगभूमी दिवस जो आहे तो 5 नोव्हेंबरला असतो. काय जे असेल वेगवेगळे मुद्दे आहेत. तर आपला जो काही मुद्दा आहे, रोहिणी हट्टंगडी यांना राज्य स्तरावरील विष्णुदास भावे पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. यानंतरचा पुढचा महत्वाचा राज्य स्तरावरील जो काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराला विठाबाई नारायण गावकर पुरस्कार म्हटलं जातं. चालू घडामोडीमध्ये विचारलं जातं विठाबाई नारायण गावकर पुरस्कार किंवा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर. तर महाराष्ट्रात तमाशा हे लोकनृत्य अत्यंत लोकप्रिय आहे आणि मग अशा प्रकारच्या त्या तमाशाला जागतिक दर्जाची प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या विठाबाई नारायण गावकर अत्यंत सुप्रसिद्ध अशा प्रकारच्या लावणी सम्राज्ञी किंवा ज्या त्या तमाशाच्या कलाकार होत्या. त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. विठाबाई नारायण गावकर पुरस्कार आहे. आणि विठाबाई नारायण गावकर पुरस्कार जो काही आत्ताचा लेटेस्ट 2020 चा विठाबाई नारायण गावकर पुरस्कार जो आहे चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2020 चा विठाबाई नारायण गावकर पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना देण्यात आलेला आहे. गुलाबबाई संगमनेरकर. तर संगमनेरच्या ज्या आहेत त्या गुलाबबाई संगमनेरकर. तर अशा प्रकारच्या गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायण गावकर पुरस्कार हा जो काही लेटेस्ट पुरस्कार आहे या वर्षीचा तो देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जो आहे तो तमाशा कलावंत किंवा लोकनृत्य जे आहे ते लोककला त्या लोककलेच्या संदर्भात जो आहे तो देण्यात येत असतो. तर अशा प्रकारचा हा विठाबाई नारायण गावकर पुरस्कार. पुढचा एक महत्वाचा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनातर्फे राज्य स्तरावर जे काही क्रीडा पुरस्कार दिले जातात. म्हणजे क्रीडेच्या क्षेत्रात कुणी मल्लखांबाच्या क्षेत्रात असेल, कुणी कबड्डीच्या क्षेत्रात, कुणी हॉकीच्या क्षेत्रात, कुणी क्षेत्रात, पण राज्य स्तरावर जो काही राज्यातला उत्कृष्ट कार्य करणारा व्यक्ती असेल त्याला जे काही पुरस्कार दिले जातात ते क्रीडा पुरस्कारांना नाव आहे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार किंवा शिवछत्रपती पुरस्कार. तर राज्य स्तरावर क्रीडा क्षेत्रात जे काही पुरस्कार दिले जातात त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असं म्हटलं जातं. हे पुरस्कार भरपूर जणांना दिलेले आहे किंवा भरपूर व्यक्तींना दिलेले आहे, त्यामुळे त्यांची नावं आता मी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. फक्त शिवछत्रपती पुरस्कार हा राज्य स्तरावरील क्रीडा पुरस्कार आहे एवढं लक्षात ठेवा, किंवा राज्य स्तरावरील खेळांसाठी किंवा उत्कृष्ट खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. यानंतर राज्याचं काही जे आहे ते सांस्कृतिक धरोहर किंवा सांस्कृतिक अशा प्रकारचं जे आहे ते वारसा आहे आणि त्या वारशांमध्ये 2 महत्वाचे पुरस्कार सांगितले जातात. एक महत्वाचा पुरस्कार जो आहे तो पुण्याला जे काही लोकमान्य टिळकांचा केसरी वाडा आहे आणि त्या ठिकाणी जो काही टिळक स्मारक ट्रस्ट आहे त्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे एक टिळक पुरस्कार दिला जातो. खरा तर तो राज्य स्तरावर नाही, तो राष्ट्रीय स्तरावरचा आहे. या अशा प्रकारचा टिळक पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. मागच्या काही काळापूर्वी प्रणव मुखर्जी त्यांना मिळालेला होता. म्हणजे अशा प्रकारचा हा टिळक पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. आणि आत्ताचा लेटेस्ट जो काही टिळक पुरस्कार आहे साधारणतः 2019 चा टिळक पुरस्कार, 2019 चा लोकमान्य टिळक पुरस्कार पुण्याचेच एक उद्योगपती आहे बाबा कल्याणी. भारत फोर्ज नाव ऐकलं असेल सर्वांनी. तर या बाबा कल्याणी यांना हा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला आहे लेटेस्ट म्हणजे 2019 चा. तर अशा प्रकारचा हा टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे. हा बाबा कल्याणी यांना आता ह्या वर्षी देण्यात आला. मागच्या काही वर्षांपूर्वी जो आहे तो पुरस्कार प्रणव मुखर्जी त्यांना सुद्धा देण्यात आलेला होता.
तर अशा प्रकारचा महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा टिळक स्मारक ट्रस्टचा टिळक पुरस्कार कधी कधी पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारला जातो. दुसरा एक पुरस्कार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जे आहे ते खऱ्या अर्थाने जे आहे ते एक नेते ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. त्यांचा जो काही राजर्षी शाहू महाराज ट्रस्ट आहे त्यांच्या ट्रस्ट तर्फे राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार. आणि हा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार यावेळी जरी कोरोनाचं संकट असलं तरी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू ट्रस्ट तर्फे राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार 2020 साली जाहीर झाला आणि तो तात्याराव लहाने यांना देण्यात आलेला आहे. तात्याराव लहाने आपल्या सर्वांना माहित असेल की महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक म्हणजे अशा प्रकारचे जे डोळ्याचे डॉक्टर ते आहे तात्याराव लहाने. काही दिवसांपूर्वी ते केईएम जे काही महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि प्रतिष्ठेचं हॉस्पिटल आहे त्याचे डीन होते. तर या तात्याराव लहानेंना त्यांच्या कार्याबद्दल जो आहे तो हा पुरस्कार देण्यात आला. राजर्षी शाहू पुरस्कार हे सर्व पुरस्कार राज्य स्तरावरील पुरस्कार आहे. यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची मी चर्चा करणार आहे. तर बरोबर 2019 चा अण्णा हजारे व्हेरी गुड आणि 2020 चा जो आहे तो तात्याराव लहाने यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर आपल्याला जास्तीत जास्त वेळ हवा आहे कारण अजून भरपूर पुरस्कार बाकी आहे. आता मी जे काही सांगणार आहे हे सर्व पुरस्कार राज्य स्तरावरील पुरस्कार होते. आता माझी चर्चा वळणार आहे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांकडे. व्यवस्थित लक्ष द्या, फार महत्वाचे प्रश्न त्याविषयी विचारले जातात. तर भारताच्या राष्ट्रीय स्तरावर जे काही पुरस्कार आहे त्यांपैकी सर्वात प्रतिष्ठेचे आणि सर्वात सन्मानाचा जो काही पुरस्कार आहे त्याला भारतरत्न पुरस्कार म्हणतात. खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या काळात सुद्धा भरपूर पदव्या आणि पुरस्कार दिले जायचे की ब्रिटिशांच्या काळात कुणी जर ब्रिटिशांसाठी चांगलं काम केलं तर त्याला राव बहादूर, रावसाहेब, जस्टिस ऑफ पीस, कैसर ए हिंद असे पुरस्कार दिले जायचे. पण ते पुरस्कार देण्यामागे त्या व्यक्तीची योग्यता हा निकष असायचाच, परंतु तो ब्रिटिशांना किती फेवरेबल आहे तोही जो आहे तो क्रायटेरिया असायचा. ब्रिटिशांच्या विरुद्ध काम करणाऱ्याला म्हणजे सावरकरांसारखा असेल, लोकमान्य टिळकांसारखा असेल, त्यांना कधीही त्यांनी पुरस्कार दिलेला नाही कारण ते ब्रिटिशांच्या फेवरमध्ये नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांचा पुरस्कार देण्याचा किंवा पदव्या देण्याचा क्रायटेरिया त्यांच्या साम्राज्याला जो फेवरेबल असेल त्याला पुरस्कार दिला जाईल. त्यामुळे भारतीय घटनाकर्त्यांना लक्षात आलं की एकदा का कोणाला रावसाहेब हा पुरस्कार मिळाला, राव बहादूर हा पुरस्कार मिळाला, जस्टिस ऑफ द पीस किंवा कैसर ए हिंद अशा प्रकारचे जर कोणाला पुरस्कार मिळाले किंवा पदवी मिळाली तर तो इतर लोकांपेक्षा हायर लेवलचा व्यक्ती समजला जातो. म्हणजे इतर लोक सामान्य लोकांपेक्षा वरच्या लेवलचा व्यक्ती म्हणजे कुणीतरी जस्टिस ऑफ पीस असेल, कुणीतरी राव बहादूर रावसाहेब असेल. त्यामुळे मूळ मुद्दा आहे की भारतीय घटनाकर्त्यांना लक्षात आलं की उद्याचा आपला जो स्वतंत्र भारत आहे, स्वतंत्र भारतामध्ये अशी उच्च नीचता कुठेही नको. म्हणजे कुणीतरी रावसाहेब राव बहादूर म्हणजे दुसऱ्यांपेक्षा कुणीतरी वरच्या लेवलचं आहे असं कुठेच नको. आपण सूत्र स्वीकारलेलं आहे कायद्यासमोर सर्व समान. म्हणून मग जे आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 ऐकून ठेवा. राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये तर राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये पदव्या देण्यास बंदी अशी तरतूद आहे. तर राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये पदव्या देण्यास बंदी म्हणजे अशा प्रकारच्या स्पेसिफिक अशा प्रकारच्या ज्या तुम्ही पदव्या देता म्हणजे ब्रिटिशांनी ज्या काही दिल्या होत्या आणि त्या पदव्यांद्वारे दुसरा कोणीतरी वरच्या लेवलचा आणि बाकीचे लोक म्हणजे जे त्याच्यापेक्षा खालच्या लेवलचे अशी काही समाजाची उतरंड पाडणाऱ्या पदव्या ज्या आहेत ते पदव्या देण्यास बंदी. व्हेरी गुड, बरोबर आहे. 18 आहे. तर आर्टिकल 18 आहे. आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे. थोडंसं माझं कन्फ्युजन झालं, दिलगिरी व्यक्त करतो. आर्टिकल 18 आहे. आर्टिकल 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदी संदर्भात तत्वे आहे. आर्टिकल 18 मध्ये जे आहे त्या पदव्या देण्यास बंदी अशा प्रकारचं जे आहे ते विवेचन सांगण्यात आलेलं आहे. आणि मग त्यानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सगळ्या पदव्या इरॅडिकेट करण्यात आल्या. राजकुमार, प्रिन्स किंवा अशा प्रकारच्या ज्या काही पदव्या असतील, रावसाहेब, राव बहादूर सगळं काही बंद करण्यात आलं.
पण नंतर भारत सरकारलाच वाटलं की भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या उत्थानासाठी, भारताच्या विकासासाठी काही व्यक्ती इतकं ग्रेट काम करत आहे निस्वार्थ वृत्तीने किंवा इतक्या चांगलं काम करत आहे, त्यांच्या कार्याचा खरंच सन्मान व्हायला पाहिजे आणि भारत सरकारकडून किंवा भारत देशाकडून त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे, कारण त्यांचं कार्य इतकं जे वाखाणण्याजोगं किंवा इतकं चांगलं आहे, इतकं समर्पित वृत्तीने आहे. त्यामुळे मग भारत सरकारने जे आहे ते हे जरी कलम असलं तरी याला अपवाद, राज्यघटना म्हणजे नियमांचा संग्रह आहे आणि त्या नियमांना काही अपवाद असू शकतात, म्हणून मग या कलमाला अपवाद म्हणून काही पुरस्कारांची सुरुवात भारत सरकारने 1954 मध्ये केली आणि मग 1954 मध्ये ज्या पुरस्कारांची सुरुवात केली त्या पुरस्कारांमध्ये सर्वोच्च पुरस्कार जो आहे त्याला नाव दिलं भारतरत्न. आहे तो भारतरत्न नावाचा पुरस्कार आहे आणि अशा प्रकारचा भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी आहे 1954 आणि परीक्षेला जे विचारलं जातं तेच सांगून मी पुढे जाणार आहे. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार जो काही दिला गेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना दिला गेला. ज्यांच्या नावाने आपण शिक्षक दिन साजरा करतो ते सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती. त्यांनी जे काही शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केला त्याबद्दल सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जे आहे ते अशा प्रकारचा पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि त्याचबरोबर ठरलेलं आहे की एका वेळेस जास्तीत जास्त 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो, म्हणून याच वर्षी जे आहे ते चक्रवर्ती श्री राजगोपालाचारी आणि डॉक्टर सी.व्ही. रमन किंवा चंद्रशेखर व्यंकटरमण यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता. पुन्हा 55 साली लगेच जे आहे ते मोक्षमिंडम विश्वेश्वरय्या भारताचे महान इंजिनियर जे आहे ते विश्वेश्वरय्या त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर 55 सालीच पंडित नेहरूंना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला. काही असेल अशा प्रकारच्या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली. आपल्याला विचारलं जाऊ शकतं भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता? तो भारतरत्न आहे. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात कधी झाली? भारतरत्न सर्वात पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला असे प्रश्न आहे आणि मग आपल्या महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने पुरस्कारांचा मुद्दा मी सांगतोय. महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात किंवा महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात पहिला भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती 1958 साल आहे. 1958 पहिला भारतरत्न पुरस्कार महर्षी कर्वे यांना मिळालेला होता. महर्षी कर्वे. तर महर्षी कर्वे काही लोक प्रचंड कार्य करतात आणि प्रचंड भाग्यवान सुद्धा असतात. सांगतो तर काही लोक जे आहे ते प्रचंड कार्य करतात आणि प्रचंड भाग्यवान असतात. त्यांना महर्षी कर्वेंना वयाच्या 100व्या वर्षी 104 वर्षांचं आयुष्य जगलेला माणूस आहे आणि त्यांमध्ये वयाच्या 100व्या वर्षी महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो दिला गेला. तर अशा प्रकारचे जे आहे ते पहिले भारतरत्न पुरस्कार मिळवणारे मराठी व्यक्ती महर्षी कर्वे आहे. फास्ट मध्ये लिस्ट लिहून देतो आणि थोडीशी चर्चा करतो कारण परीक्षेच्या दृष्टीने विचारला जातो की खालीलपैकी आतापर्यंत कोणत्या मराठी व्यक्तींना किंवा महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांमध्ये पहिले आहे महर्षी कर्वे. यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे. फक्त ऐकून ठेवा म्हणजे तुम्हाला जे आहे ते लक्षात येईल. एकदम महान प्रकांड पंडित असणारे संस्कृतचे अभ्यासक महामहोपाध्याय त्यांना पदवी होती. पांडुरंग वामन काणे यांना हा दुसरा भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. त्यानंतरच्या काळात जो काही भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळालेला आहे त्यांमध्ये 1991 साल आहे. तर 1991 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. तर 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जो आहे तो अशा प्रकारचा आपला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळाला. मधल्या काळात एक अजून राहिले तेच आठवत होतो की 1983 साल आहे. 83 साली विनोबा भावे, विनायक नरहर भावे किंवा जे विनोबा भावे आहे त्या विनोबा भावेंना हा भारतरत्न पुरस्कार 1983 साली मिळाला होता. पुढे पुन्हा जे आहे ते पुन्हा 1992 ला JRD टाटा. सगळं लिहून देण्यास माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे फास्ट मध्ये सांगतो.
1992 ला JRD टाटा, त्या JRD टाटांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. नंतर पुढच्या काळामध्ये 2008 साल आहे. 2008 साली लता मंगेशकर आणि 2008 साली लता मंगेशकर 2008 ला भीमसेन जोशी आहे. 2008 ला भीमसेन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2011 ला लता मंगेशकर यांना सुद्धा जो आहे तो भारतरत्न पुरस्कार दिला गेला. आणि मग 2014 ला सचिन तेंडुलकर सर्वांना माहित आहे. तर 2014 ला सचिन तेंडुलकर यांना दिला गेला. बरोबर आहे. 2001 ला जो आहे तो पंडित भीमसेन जोशी 2001 ला लता मंगेशकर आहे. 2008 ला पंडित भीमसेन जोशी आहे. 2014 ला सचिन तेंडुलकर आहे. थोडंसं कन्फ्युजन होत आहे कारण फास्ट मध्ये टॉपिक कव्हर करायचे. सॉरी. तर 2001 ला लता मंगेशकर आहे. 2008 ला पंडित भीमसेन जोशी आहे आणि 2014 ला सचिन तेंडुलकरला पुरस्कार मिळालेला होता. आणि लेटेस्ट भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती जे आहे 2016 ला 2 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्यांमध्ये एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. मग कोणी मला नाव सांगू शकेल 2016 ला? तर 2016 ला ज्या 3 व्यक्तींना नरेंद्र मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार प्रदान केला त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते, पंडित मदन मोहन मालवीय होते आणि महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे नानाजी देशमुख. नाव लक्षात ठेवा, नानाजी देशमुख. पुण्याच्या वर्तुळात काम करणारे महत्वाचे व्यक्ती आहे नानाजी देशमुख. पक्षविरहित लोकशाही अशा प्रकारे त्यांची संकल्पना आहे. प्रचंड मोठं कार्य आहे. आपल्याला माहित नसतं पण ते जाऊ द्या. पण अशा प्रकारच्या त्या नानाजी देशमुख यांना 2016 साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता आणि ते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे नानाजी देशमुख. तर अशा प्रकारचा हा भारतरत्न पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च सन्मान समजला जातो. अजूनपर्यंत जे आहे ते 2-3 महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही. त्यांमध्ये जे आहे ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील आणि महात्मा गांधी असतील. पण या तिघाही व्यक्तींचं कार्य इतकं मोठं आहे की फक्त भारतरत्न पुरस्कार दिला तरच त्यांच्या कार्याचा सन्मान आहे असा कोणताही मुद्दा नाही. मग दिला नाही दिला तरी सावरकर असेल, महात्मा गांधी असतील, ज्योतिबा फुले असतील, आंबेडकर असतील, यांचं कार्य फार मोठं आहे. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे अशा प्रकारचा भारतरत्न पुरस्कार. यानंतर भारतरत्न पुरस्काराबरोबरच भारत सरकार अजून काही पुरस्कार देत असं. त्यांना पद्म पुरस्कार असं म्हटलं जातं. त्यामध्ये पद्मविभूषण नावाचा पुरस्कार आहे. पद्मविभूषण, त्याचबरोबर मग पद्मभूषण आणि मग नंतरचा शेवटचा आहे पद्मश्री नावाचा पुरस्कार आहे. तर यांना पद्म पुरस्कार म्हटलं जातं. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री ते दरवर्षी मग ज्या काही योग्य व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. यानंतर दुसरा राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्वाचा जो काही पुरस्कार आहे त्याला ज्ञानपीठ पुरस्कार म्हटलं जातं. परीक्षेला जे प्रश्न जास्त विचारले गेलेले आहे किंवा विचारले जाऊ शकतील त्याविषयीच मला चर्चा करण्यास वेळ आहे. दिलगिरी व्यक्त करतो. तर ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आता मी थोडक्यात चर्चा करणार आहे की भारतीय जे काही साहित्य आहे त्या साहित्य किंवा लिटरेचर मध्ये अनन्य साधारण किंवा असामान्य अशी कलाकृती ज्यांनी निर्माण केली त्यांना त्या कलाकृतीबद्दल आता संपूर्ण त्यांच्या साहित्याबद्दल अशा प्रकारचा हा ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. साहित्याचं जे काही क्षेत्र आहे लिटरेचर म्हणजे कविता असतील, कथा असतील, ललित लेखन असेल, यांमध्ये सर्वोच्च पुरस्कार जो काही आहे साहित्य क्षेत्रातला तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आणि मग अशा प्रकारच्या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे भारत सरकारच्या ज्ञानपीठ ट्रस्ट तर्फे जे आहे ते 1965 पासून सुरू झालेला आहे. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळाला होता? व्हेरी गुड. तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो जी शंकर कुरूप नाव आहे. जी शंकर कुरूप मल्याळी लेखक आहे. मल्याळी म्हणजे केरळची भाषा. तर अशा प्रकारचे जी शंकर कुरूप आहे यांना हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. आता फक्त जे आहे ते तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगतो की आता शेवटचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार 2019 ला जाहीर झाला होता. 2019 ला जो काही शेवटचा ज्ञानपीठ पुरस्कार आता लेटेस्ट जाहीर झाला तो अक्कीतम अच्युतम नंबूद्री. तर अशा प्रकारचे केरळीय व्यक्ती आहे. ते सुद्धा मल्याळी भाषेतील आहे. अक्कीतम अच्युतम नंबूद्री
हे सुद्धा मल्याळी भाषिक लेखक आहे. आत्ताच त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं, पण त्यांना सुद्धा लेटेस्ट म्हणजे आत्ताचा 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. म्हणजे पहिले मिळवणारे सुद्धा मल्याळी लेखक आहे किंवा मल्याळी साहित्यिक आहे. आणि आता लेटेस्ट जो काही वितरित झाला तो सुद्धा मल्याळी साहित्यिकांना वितरित झाला. आणि या ज्ञानपीठ पुरस्काराविषयी जे काही परीक्षेला प्रश्न विचारले जातात, नेहमी कोणताही अभ्यास करताना हृदयामध्ये महाराष्ट्र ठेवून अभ्यास करावा लागतो. एमपीएससी असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, तर त्यांमध्ये जे आहे ते हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे फास्ट मध्ये फक्त लिस्ट सांगतो, लिहून देण्यास माझ्याकडे वेळ नाही. तर पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे व्यक्ती, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे ते आहे 1974 ला ज्यांना मिळाला ते वि स खांडेकर. वि स खांडेकर. तर हे वि स खांडेकर त्यांची ययाती नावाची कादंबरी आहे. वाचा तरी अत्यंत जबरदस्त आहे. मला आठवतं की मी 8वीला असताना वाचली तेव्हा थोडी समजली, 10वीला वाचली तेव्हा अजून जास्त समजली, 12वीच्या सुट्ट्यांमध्ये अजून चांगली समजली, ग्रॅज्युएशनच्या काळात वाचली तेव्हा अजून जास्त समजली, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत एकदा वाचली, मग तेव्हा खरी समजायला लागली की नेमकं या ययातीमध्ये काय सांगितलेलं आहे. आणि आता वाचतो तेव्हा नवीन नवीन धागेदोरे अजून काही कळतात. जाऊ द्या, तो तुमच्या वयाचा आणि तुमच्या समजण्याचा भाग असतो, पण जबरदस्त लँग्वेज आणि जबरदस्त वर्णन आहे. वाचत चला एवढी माझी अपेक्षा आहे. तर 1974 मध्ये वि स खांडेकरांचे ययाती नावाची कादंबरी आहे. एक सुंदर वाक्य आहे ययाती कादंबरीतलं, आठवलं म्हणून लक्षात आणून देतो. ययाती कादंबरीमध्ये जे आहे ते वि स खांडेकर म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून रडत बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून रडत बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मनुष्याचं मन केवळ भूतकाळातील साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळातील साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. तर त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. पुढे ऐका, एखादं स्वप्न बघणं, एखादं स्वप्न बघणं, ते फुलवणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद उपभोगणं, आणि यदा कदाचित जरी ते स्वप्न भंग पावलं, आणि यदा कदाचित जरी ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं, हाच मनुष्य जन्माचा खरा धर्म आहे. अशा प्रकारची फार सुंदर वाक्य जी आपल्या आयुष्याला नेहमी जे आहे ते प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत असतात, अशी वाक्य तुम्हाला कुठे ना कुठे भेटतातच. माझी तर प्रत्येकाला विनंती आहे, वि स खांडेकरांची एक अमृतवेल नावाची कादंबरी आहे. अत्यंत जे आहे ते संवेदनशील ज्यांची मनं असतील त्यांनी अमृतवेल नावाची कादंबरी वाचा. म्हणजे जीवनात जर पोलीस भरती जर सक्सेस व्हायचं असेल तर मराठी चांगलं पाहिजे, आणि मराठी चांगलं होण्यासाठी चांगलं वाचन पाहिजे. मूळ मुद्दा मला सांगायचा आहे. काय जे असेल वि स खांडेकरांना मिळाला. नंतरचा महत्वाचा पुरस्कार जायचं साधारणतः 1987 काय साल आहे मी आता साल सांगण्याच्या गडबडीत पडत नाही, पण नाशिकचे जे काही महान कवी आहे कुसुमाग्रज, त्या कुसुमाग्रजांना मिळालेला होता. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, किंवा सर्वांना माहित असेल, ओळखलत का सरमला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, किंवा कुसुमाग्रजांची एक प्रेम म्हणजे नावाची कविता आहे. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं, भरपूर काही मुद्दे आहेत. काय जे असेल अशा प्रकारचे जे आहे ते कुसुमाग्रज, त्या कुसुमाग्रजांना हा पुरस्कार जो आहे तो ज्ञानपीठाचा मिळालेला आहे. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मराठी जे आहे ते मराठी कवी आहे. तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे 2003 साली विंदा करंदीकर, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, भरपूर काही त्यांची वर्णन आहे. त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, विंदा करंदीकर. आणि त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महत्वाचे जे काही व्यक्ती आहे ते आहे भालचंद्र नेमाडे. कोसला नावाची कादंबरी आहे, वाचा एकदा. कोसला, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिणारे भालचंद्र नेमाडे, मराठीत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कुणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, पोलीस भरतीला कधी ना कधी प्रश्न विचारला जातो, किंवा पहिला कुणाला मिळालेला होता किंवा लेटेस्ट कुणाला मिळाला, 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचा ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार आहे. साहित्य क्षेत्रातला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च दर्जाचा हा पुरस्कार आहे, किंवा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रात म्हणजे साधारणतः चित्रपटांचं जे काही क्षेत्र आहे, त्या चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्वाचा जो काही पुरस्कार आहे तो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटलं जातं? विद्यार्थी मित्र हो, उत्तर द्या. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, की ज्यांनी देशामध्ये पहिला चित्रपट बनवून दाखवला.
व्हेरी गुड. तर दादासाहेब फाळके आहे. तर दादासाहेब फाळके भारताच्या राष्ट्रीय चित्रपट सृष्टीचे जनक समजले जातात. अयोध्येचा राजा नावाचा 1913 मध्ये सादर झालेला त्यांचा पहिला मूकपट किंवा चित्रपट काही का असेल, पण तिथून खऱ्या चित्रपटांची जी आहे ती सुरुवात झाली. आणि मग या दादासाहेब फाळकेंच्या नावाने चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो दिला जातो, त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार असं म्हटलं जातं. चित्रपट क्षेत्रासाठी हा दिला जातो किंवा कलेच्या क्षेत्रासाठी आहे. तर हा दादासाहेब फाळके पुरस्कार परीक्षेला कधी कधी विचारलं जातं. पहिला पुरस्कार 1969 सालापासून हा पुरस्कार इंदिरा गांधींच्या काळात सुरू झाला होता आणि 1969 ला देविका राणी नावाची जी काही अभिनेत्री आहे, तर या देविका राणी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. दुसरा पृथ्वीराज चव्हाणला आहे, काय असेल, सॉरी पृथ्वीराज चव्हाण आहे, पृथ्वीराज कपूर. तर अशा प्रकारच्या देविका राणी यांना 1969 रोजी पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. परीक्षेला असाही प्रश्न असतो, दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि मग त्यांमध्ये असतं चित्रपट, साहित्य, क्रीडा आणि मग काही असेल अशा प्रकारचा समाजसेवा. मग तुम्हाला माहित पाहिजे तो चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे असेही प्रश्न असतात. किंवा पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळाला, किंवा आता मग चालू घडामोडीमध्ये 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार, 2019 चा दादासाहेब फाळके पुरस्कार अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना जो आहे तो मिळालेला आहे. तर अमिताभ बच्चन यांना जे आहे चित्रपट क्षेत्रात त्यांनी जे अद्वितीय कॉन्ट्रीब्युशन जे काही दिलेले आहे त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर दादासाहेब फाळके काय असेल 2018-19 त्यांच्यामध्ये जे सालांमध्ये शासन गव्हर्नमेंट पुरस्कार लेट घोषित करतं, त्यामुळे थोडंफार होऊ शकतं. पण अशा प्रकारचा अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे, 50वा पुरस्कार. तर अशा प्रकारचं जे आहे ते दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्याच्या संदर्भात असणारी थोडक्यात महत्वाची माहिती ही परीक्षेला विचारली जाऊ शकते. तर दादासाहेब फाळके पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रासंबंधी राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील जे काही शौर्य पुरस्कार आहेत ते आता लक्षात आणून देतो की भारताची जी काही सेनादल आहे, भूदल आहे, पायदल आहे आणि नौदल आहे, त्यांमध्ये काम करणारे किंवा त्यांमध्ये अद्वितीय अशी कामगिरी करून जे आहे ते भारताची मान जी आहे ते जगभरात उंचावली, त्यांना जे आहे ते शौर्य पुरस्कार दिले जातात. परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो, भारताचा सर्वोच्च दर्जाचा किंवा सर्वात वरच्या लेवलचा शौर्य पुरस्कार कोणता? तर जे काही शौर्य पुरस्कार आहे त्यांमधील भारताचा सर्वोच्च किंवा पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र. व्हेरी गुड. तर अशा प्रकारचं परमवीर चक्र नावाचा जो काही पुरस्कार आहे तो सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार आहे. संरक्षण दलात जी काही कामगिरी तुम्ही बजावतात त्याबद्दल जे आहे ते दुसरा महत्वाचा जो काही पुरस्कार आहे दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, त्याला महावीर चक्र असं म्हटलं जातं. महावीर चक्र. आणि याच कॅटेगरी मधील तिसऱ्या क्रमांकाचा जो काही पुरस्कार आहे त्याला वीरचक्र असे म्हटले जाते. वीरचक्र म्हणजे एकदम अद्वितीय कामगिरी असेल तर त्याला सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार. जसं आपण भारतरत्नचं बघितलं, एकदम सर्वात ग्रेटेस्ट असेल तो भारतरत्न, नंतर पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण आणि मग नंतर पद्मश्री, तशी यांची हायरार्ची आहे. संरक्षण दलात देशासाठी कार्य करणारा त्यांच्या दरम्यान जे आहे ते हा पुरस्कार दिला जातो. सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र, नंतरचा महावीर चक्र आणि नंतरचा वीर चक्र. हे तीनही सेना दलांमध्ये जे काही उत्कृष्ट कामगिरी आहे त्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर याच संरक्षण दलांमध्ये फक्त लक्षात आणून देतो मुद्दा, एक पुरस्कार आहे जो अत्यंत दुर्मिळ आहे, लवकर कोणालाच मिळत नाही. आतापर्यंत फक्त 2 का 3 व्यक्तींना मिळालेला आहे, सहज आठवलं म्हणून लक्षात आणून देतो. तो पुरस्कार जो आहे त्याला फील्ड मार्शल असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारचा फील्ड मार्शल नावाचा पुरस्कार तो एकदम वेगळाच पुरस्कार आहे की कुणालाही तो मिळत नाही. शक्यतो तो पुरस्कार जो आहे तो पहिला फील्ड मार्शल मिळालेला होता जनरल करिअप्पा, जे काही भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले जे आहे ते पहिले लष्कर प्रमुख होते जनरल करिअप्पा, त्यांना हा पहिला फील्ड मार्शल पुरस्कार मिळालेला होता. यानंतर
एअर चीफ मार्शल सॅम मानेकशॉ, त्या मानेकशॉ यांना सुद्धा हा फील्ड मार्शल पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि नंतर आय थिंक अर्जुन सिंग नावाचे जे आत्ताच मागच्या वर्षापूर्वी ज्यांचा मृत्यू झाला, त्या अर्जुन सिंग यांना हा फील्ड मार्शल पुरस्कार मिळालेला होता. आतापर्यंत 3च जणांना हा पुरस्कार आहे, फील्ड मार्शल नावाचा पुरस्कार. तो जो आहे तो जनरल करियप्पा, दुसरा जो आहे तो सॅम मानेकशॉ, आणि तिसरा जो आहे तो आता अर्जुन सिंग, मागच्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, त्या अर्जुन सिंग यांना हा पुरस्कार मिळालेला होता. 3च व्यक्ती आहेत. त्याविषयी अजून जर म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली तर शोधा. शक्यतो तो प्रश्न विचारला जात नाही, फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारची सैन्य दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे शौर्य पुरस्कार आहे. सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र. आणि मग त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की देशाची जी काही सुरक्षा आहे, त्या सुरक्षेसाठी जे आहे ते अंतर्गत भागात सुद्धा खूप सारे पोलीस असतील किंवा खूप सारे लोक असतील, ते प्रचंड मोठं काम करत असतात. आणि त्यांना सुद्धा जे आहे ते त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला पाहिजे, किंवा त्यांच्या विशिष्ट जी काही सेवा आहे त्या विशिष्ट सेवेबद्दल त्यांचा जो आहे तो त्यांचा गौरव व्हायला पाहिजे. म्हणून संरक्षणासाठी किंवा देशाच्या ज्या आहे देशाच्या सन्मानासाठी पोलीस दलातील असतील, सीआरपीएफ असतील किंवा लष्करातील असतील, जे कोणी अत्यंत उत्कृष्ट कार्य करतात त्यांना विशिष्ट सेवा पदक दिलं जातं. आणि अशा विशिष्ट सेवा पुरस्काराला अशोक चक्र असे म्हटले जाते. अशोक चक्र. तर विशिष्ट सेवेच्या बद्दल जो काही पुरस्कार दिला जातो, की भारतासाठी ज्यांनी आपली जीव धोक्यात घालून किंवा भारताचं प्रचंड मोठे जे आहे ते सन्मान राखला, त्यांना अशोक चक्र हा पुरस्कार आहे. जर तुम्ही कधी बघितला असेल किंवा वाचलं असेल व्यवस्थित, की मुंबईवर जो काही हल्ला झाला 2008च्या आसपास, अतिरेक्यांचा जो काही हल्ला झाला, त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये एटीएस किंवा दहशतवादी विभागाचे प्रमुख असणारे जे आहे ते दहशतवादी करकरे, हेमंत करकरे असतील, साळसकर असतील आणि कामटे असतील, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वीरमरण आलेलं होतं. पण त्यांच्या शौर्याला सलाम म्हणून त्यांचा काहीतरी जे आहे ते गौरव केला पाहिजे, म्हणून त्यांना जे आहे ते नंतरच्या काळात अशोक चक्र दिलं गेलं. परमवीर चक्र हा सेना दलाचा किंवा सर्वात हायर लेवलचा शौर्य पुरस्कार आहे. पण अशोक चक्र हा विशिष्ट सेवा पुरस्कार आहे. जे काही साळसकर, कामटे आणि करकरे असतील त्यांना अशोक चक्र दिलं गेलं होतं, परमवीर चक्र नाही. परमवीर चक्र हा शक्यतो सेना दलामध्ये दिला जातो, सीमेवर लढणाऱ्यांना किंवा काय जास्त. तर मात्र ही हायरार्की लक्षात ठेवा. आणि हा विशिष्ट सेवा म्हणजे अशोक चक्र आहे. हे शौर्य पुरस्कारांविषयी हे मुद्दे महत्वाचे आहेत. तर यानंतर पुढचा जो काही मुद्दा मला लक्षात आणून द्यायचा आहे, तो मुद्दा म्हणजे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मला चर्चा करायची आहे. परीक्षेला विचारले जाऊ शकणारे आणि विचारले गेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अजून भरपूर आहे, पण जेवढे परीक्षेला अत्यावश्यक आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ते मी लक्षात आणून देतो किंवा त्यांच्याविषयी जी काही माहिती आहे ती माहिती तुमच्या लक्षात आणून देण्याचं काम मी करतो आहे. यानंतर पुढचा महत्वाचे जे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपण बघणार आहोत. आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपैकी आपणा सर्वांना माहित आहे, सर्वात जास्त मान सन्मान किंवा सर्वात जास्त अमाऊंट किंवा सर्वात मोठं गिफ्ट ज्या पुरस्कारामध्ये आहे तो पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार आहे. तर अशा प्रकारचे जे आहे ते सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात, नोबेल पुरस्कार. मग हा नोबेल पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने एक ट्रॅजेडीच आहे. कारण मूळ मुद्दा आहे की अल्फ्रेड नोबेल नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे, स्वीडन नावाचा देश आहे जगामध्ये, आता नकाशे काढायला वेळ नाही आणि दाखवायला वेळ नाही. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये नॉर्वे आहे, स्वीडन आहे, फिनलँड आहे, डेन्मार्क आहे. त्यामध्ये स्वीडन देशाचा एक शास्त्रज्ञ आहे अल्फ्रेड नोबेल. आणि त्या अल्फ्रेड नोबेलला वाटलं की जगासाठी आपण काहीतरी चांगलं करून जाऊ. आणि त्याला लक्षात आलं की जे काही रस्त्यांची कामं असतात, जी काही धरणांची कामं असतात किंवा जे काही अशा प्रकारची वेगवेगळी कामं असतात, त्यामध्ये डोंगर फोडावे लागतात. आणि मग अशा प्रकारचे डोंगर फोडावे लागतात. आणि डोंगर फोडण्यासाठी लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात घनाचे घाव घाला, प्रचंड एक एक दगड हळूहळू बाजूला काढा, त्यामध्ये प्रचंड वेळ जातो आणि महत्वाचा बऱ्याच वेळेस दरडी कोसळतात. आणि जे काम करणारे, डोंगर पोखरणारे जे काही लोक आहेत त्यांचा प्राण जातो, त्यांना प्रचंड घाम गाळावा लागतो आणि त्या कामालाही उशीर होतो. त्यामुळे ऑलरेडी काम लवकर होत नाही. आणि जे लोक काम करत आहेत त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. आणि कधी एखादा दगड येऊन त्यांच्यावर जे आहे ते आदळेल आणि त्यांचा जीव घेईन याचीही शाश्वती नसते. म्हणून जगासाठी आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी, डोंगर फोडण्यासाठी असं एखादं जे आहे ते मशीन डेव्हलप करावं किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी. म्हणून खऱ्या अर्थाने जगाचं चांगलं करण्यासाठी त्याने डायनामाइटचा शोध लावला.
की डायनामाइट नावाचं यंत्र, की ते जिथे डोंगर फोडायचं आहे तिथे ठेवून द्या, त्याला एक मोठी वायर असेल तिकडून ती वायर पेटवा, ती वायर पेटत पेटत येईल आणि बरोबर तिथे आली की त्याचा नियंत्रित अशा प्रकारचा स्फोट होईल आणि तो डोंगर जो फोडायला तुम्हाला 2 वर्ष लागली असती तो काय 2 दिवसात किंवा एका स्फोटामध्ये जे ते फोडून होईल. म्हणजे तुमचे श्रमही वाचतील आणि तुमचा जीवही वाचेल आणि काम पण लवकर होईल. म्हणून त्याने खऱ्या अर्थाने चांगल्या भावनेतून किंवा माणुसकीच्या भावनेतून किंवा मानवतेला उपकारक म्हणून डायनामाइटचा शोध लावला. पण दुर्दैव असं की त्यानंतर जे काही पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झाला किंवा आतापर्यंत सुद्धा यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शत्रूच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी डायनामाइटचा वापर केला गेला. की समोरून जर शत्रू आला तर आपण लपून बसू किंवा त्याच्यावर वार करू, पण जे आहे ते शत्रूचं सैन्य येणार त्याच्या जमिनीखाली डायनामाइट पुरून ठेवायचे आणि मग शत्रू जवळ आला की लगेच काडी पेटवून द्यायची आणि अचानक एकाच जे आहे ते एकाच फटाक्यामध्ये शत्रूचे 100-200,000 सैनिक मारून टाकायचे. आणि त्यामुळे डायनामाइटमुळे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात किंवा त्याच्या आधीच्या काळाची जी काही युद्ध आहे, खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात नंतर झालं, पण त्याच्या आधी जो काही युरोपमध्ये जी काही युद्ध झाली त्यात प्रचंड मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो काही अल्फ्रेड नोबेल आहे प्रचंड व्यथित झाला की मी जीवनात काय करून बसलो, मी काय करायला गेलो होतो आणि हे काय झालेलं आहे. याचा तर युद्धासाठी वापर व्हायला लागला. जे लोकांचे प्राण वाचावे म्हणून मी संशोधन करतो ते लोकांचेच प्राण घेऊ लागलेलं आहे. म्हणजे माझं संशोधन काही कामाचं नाही, पण आता ते परतही घेऊ शकत नाही. पण जगाला जाताना मला काहीतरी काम करून जायचं आहे. डायनामाइटच्या शोधामुळे त्याला प्रचंड संपत्ती मिळालेली होती. त्या संपत्तीचा मग त्याने वापर ठरवला की जगात चांगलं काम करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान म्हणून या संपत्तीमधून जे आहे ते व्याजातून जे काही पैसे येतील त्याचा पुरस्कार दिला जावा. आणि मग त्याने जे आहे ते आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर मग ते मृत्यूपत्र खोललं गेलं आणि मग त्याच्या संपत्तीतून स्वीडन नावाच्या देशामार्फत अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात. मग अशा प्रकारचं फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मेडिसिन असेल, लिटरेचर असेल, तर अशा प्रकारची जी काही क्षेत्र असेल आणि शांतता असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, लिटरेचर आणि शांतता आणि मेडिसिन या 5 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिले जावे असं त्याने सांगितलं होतं. आणि यानुसार 1901 मध्ये नोबेल पुरस्कारांची सुरुवात झाली. 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्कार रॉन्टजेन नावाचा शास्त्रज्ञ आहे. फास्ट मध्ये आता मी सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे. 1901 मध्ये रॉन्टजेन नावाचा शास्त्रज्ञ आहे. कुणी सांगू शकेल? सायन्स मध्ये प्रश्न विचारला जातो, रॉन्टजेनने कशाचा शोध लावला? रॉन्टजेन कशाचा शोध लावला रॉन्टजेनने? माझ्याकडे वेळ कमी आहे, मी सांगून टाकतो. एक्सरे जे आहे, एक्सरेचा शोध जो आहे तो रॉन्टजेनने लावला. आणि मग रॉन्टजेनला जो आहे तो पहिला नोबेल पुरस्कार 1901 ला देण्यात आलेला होता. नंतरच्या काळात भरपूर नोबेल पुरस्कार दिले गेले. कधी कधी प्रश्न विचारला जातो, 2दा नोबेल पुरस्कार मिळविणारी स्त्री कोणती किंवा नोबेल पुरस्कार मिळविणारी पहिली स्त्री कोणती? तर ती मादाम क्युरी आहे. मादाम क्युरी, त्यांना 2दा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि पहिली स्त्री आहे नोबेल पुरस्कार मिळविणारी. आता पुन्हा एकदा भारतीयत्व जागा करावं लागेल कारण प्रश्न त्याविषयी असतात. मग पहिले भारतीय व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला 1913 रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर जे आहे ते पहिले भारतीय व्यक्ती ज्यांना गीतांजली नावाचा काव्यसंग्रह त्यासाठी पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला होता. यानंतर दुसरा जो काही मुद्दा आहे, 1 मिनिट होल्ड करा फक्त. सॉरी. तर आपला मुद्दा आहे रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे. साहित्य या क्षेत्रात त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर 1930 ला व्यंकटरमण चंद्रशेखर, म्हणजे अशा प्रकारचं चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजे सी.व्ही. रामन, त्यांना जो आहे तो अशा प्रकारचा हा फिजिक्स रामन इफेक्ट त्यासाठी हा नोबेल पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात महत्वाचे नोबेल पुरस्कार विजेते जे काही भारतीय आहेत त्या भारतीयांमध्ये मदर तेरेसा, खरं तर मदर तेरेसा ज्या आहेत त्या भारतीय नागरिक नव्हत्या, परंतु त्या नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या ज्या आहेत त्या महत्वाच्या व्यक्ती आहे. याचबरोबर पुढच्या काळात जे आहे ते खरं तर हरगोविंद खुराणा आहे. भरपूर आहे, खरं तर ते भारतीय नाही परंतु भारतीय वंशाचे आहे. हरगोविंद खुराणा, त्यांना सुद्धा जे आहे ते चंद्रशेखर लिमिट त्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता की ताऱ्यांचं वय शोधणं, की जे काही तारे लुकलुकत आहे त्यांचं वय किती आहे. हरगोविंद खुराणा आहे. नंतरच्या काळात रामकृष्णन आहे आणि आता लेटेस्ट नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय कैलास सत्यार्थी, नाव ऐकलं असेल, कैलास सत्यार्थी, त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जो मिळालेला होता. नोबेल पुरस्कार मिळविणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती मलाला युसुफजई,
ती जी काही मलाला नावाची जी काही मलाला युसुफजई, ती नोबेल पुरस्कार मिळविणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे. काय जे असेल, प्रश्न भरपूर आहे, फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे जास्त काही चर्चा करत नाही. लेटेस्ट जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो हमखास, तो आहे शांततेचा नोबेल पुरस्कार. आणि जो काही शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे, तो शांततेचा नोबेल पुरस्कार अजून 5-7 मिनिटं बाकी आहे, 5-7 मिनिटात मी कव्हर करतो. तर शांततेचा काही महत्वाची सूचना असेल तर मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा, कारण कुणाचाही आवाज माझ्यापर्यंत येत नाही. शांततेचा नोबेल पुरस्कार ह्या वर्षी ज्यांना मिळाला, वर्ल्ड फूड प्राइज, तर वर्ल्ड फूड प्राइज त्यांना जो आहे तो शांततेचा नोबेल पुरस्कार ह्या वर्षी मिळालेला आहे. एक वेगळा मुद्दा पोलीस भरतीच्या दृष्टीने लक्षात आणून देतो की शांततेच्या नोबेल पुरस्काराचं वितरण, शांततेच्या नोबेल पुरस्काराचं वितरण नॉर्वेची राजधानी ऑस्लो, नॉर्वे नावाचा जो काही देश आहे त्याची राजधानी ऑस्लो या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी होत असतं. आणि इतर नोबेल पुरस्कार जे आहे, इतर नोबेल या ठिकाणी दिले जातात. महात्मा गांधींचं 5 वेळेस नॉमिनेशन झालेलं आहे शांततेच्या पुरस्कारासाठी, पण त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. 5 क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात होता. नंतर 1969 पासून अर्थशास्त्र या विषयात सुद्धा नोबेल पुरस्कार दिला जाऊ लागला. आणि आपल्याला माहित आहे की भारताचे अमर्त्य सेन, त्यांना 1997च्या आसपास अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे अमर्त्य सेन. तर अशा प्रकारचं साधारणतः नोबेल पुरस्कार आणि त्याच्या संदर्भात असणारी माहिती. यानंतरचे पुढचे महत्वाचे जे काही पुरस्कार आहे फक्त सांगून आता पुढे जातो. त्यामध्ये जे आहे ते ऑस्कर पुरस्कार आहे. ऑस्कर पुरस्कार जो आहे तो चित्रपट किंवा कलेच्या क्षेत्रासाठी दिला जातो. भानू अथय्या, हमखास पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारला जाईल, कारण आत्ताच त्यांचं 91व्या वर्षी निधन झालं. तर त्या भानू अथय्या जे आहे त्यांचं मूळ महाराष्ट्रीयन आहे, राज्याध्यक्ष त्यांचं नाव आहे. पण त्या भानू अथय्या जे आहे, तर या भानू अथय्या जे आहे ते यांना जे आहे त्या फॅशन डिझायनर किंवा त्या स्वतःला कॉस्ट्युम डिझायनर म्हणून घ्यायच्या, त्या भानू अथय्या ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहे. ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहे भानू अथय्या. हा मुद्दा लक्षात ठेवा आणि प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे, कारण आत्ताच त्यांचं निधन झालेलं आहे. पुढचा जो काही पुरस्कार आहे तो रॅमन मॅगसेसे पुरस्कार आहे. तर आशिया खंडाचे नोबेल असं म्हटला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार आहे. आणि हा रेमन मॅगसेसे पुरस्कार हा फिलिपिन्स नावाच्या देशातर्फे दिला जातो. फिलिपिन्स नावाचा जो काही देश आहे, या फिलिपिन्स देशातर्फे हा रेमन मॅगसेसे पुरस्कार जो आहे तो दिला जातो. आशिया खंडाचा नोबेल समजला जातो. अरविंद केजरीवाल असतील, पांडुरंग शास्त्री आठवले, दादा पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विनोबा भावे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहे. त्याचबरोबर निवडणूक आयुक्त असणारे जे काही TN शेषन, अशा भरपूर व्यक्तींना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. एक नोबेल पुरस्कार आहे, तसा एक आबेल पुरस्कार आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने 2-3 मुद्दे फक्त मी फास्ट मध्ये कव्हर करतो आहे. एक आबेल नावाचा पुरस्कार आहे. गणित नावाच्या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. गणित, उत्कृष्ट गणितामध्ये जो काही काम करतो, गणिताच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याला हा आबेल पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कारामध्ये गणिताचा समावेश नाही, म्हणून गणितासाठी आबेल नावाचा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2-3 पुरस्कार फास्ट मध्ये लक्षात आणून देतो. त्यांमध्ये जो काही पुरस्कार आहे ग्रॅमी नावाचा अवॉर्ड आहे. ग्रॅमी पुरस्कार विचारले जाऊ शकतात, तेच फक्त सांगतो आणि 2 मिनिटांचं लेक्चर संपवतो आहे. ग्रॅमी पुरस्कार, हा ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. संगीत. दुसरा जो काही पुरस्कार आहे बुकर पुरस्कार, आणि हा बुकर पुरस्कार इंग्रजी साहित्य, तर त्या इंग्रजी साहित्यासाठी म्हणजे इंग्लिश लिटरेचर, त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा बुकर पुरस्कार दिला जातो. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स अरुंधती रॉय, त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात अरविंद अडिगा आहे, द व्हाईट टायगर. त्याचबरोबर द इनहेरिटन्स ऑफ द लॉस, किरण देसाई, त्यांना सुद्धा हा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. काय असेल अजून भरपूर व्यक्ती आहेत. यानंतर एक पुलित्झर नावाचा पुरस्कार आहे. पुलित्झर नावाचा पुरस्कार आहे पत्रकारिता, जर्नलिझम. तर अशा प्रकारच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात पुलित्झर पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो.
पत्रकारितेच्या क्षेत्रात दिला जाणारा हा महत्वाचा पुरस्कार आहे. तर अशा प्रकारचा जो आहे तो पुलितझर पुरस्कार जेवढे काही मला शक्य झाले तेवढे लक्षात आणून दिले. राष्ट्रीय स्तरावरचे जे काही क्रीडा पुरस्कार आहे त्यामध्ये राजीव गांधी खेलरत्न नावाचा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992 साली पहिल्यांदा दिला गेला विश्वनाथ आनंद यांना. आणि आत्ताचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तो जो काही रोहित शर्मा त्याला मिळालेला आहे आणि त्याच्याबरोबर अजून 3 व्यक्ती आहे, विनेश फोगाट असे 2-3 व्यक्ती आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षकांना अशा प्रकारचा जो आहे तो द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर इतर खेळाडूंना जो आहे तो अर्जुन पुरस्कार सुद्धा महत्वाचे आहे. 1961 साली सुरू झालेले ते दिले जातात. अशा प्रकारचे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना दिले जाणारे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार हे महत्वाचे पुरस्कार आहेत. त्यांच्याविषयी माहिती मिळवा आणि व्यवस्थित त्याचं इंटरप्रिटेशन करून ठेवा. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे सगळे मुद्दे कव्हर करता येत नाही, पण एक हायलाइट फक्त तुम्हाला जे आहे ते सगळं लक्षात आणून देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नामध्ये मी जो आहे तो भरपूर प्रयत्न करतो आहे की जे काही जास्तीत जास्त मुद्दे कव्हर होतील त्या संदर्भात तुम्हाला अवगत करून देणं किंवा तुमची एक डायरेक्शन क्लिअर करणं. तर अशा प्रकारचे हे पुरस्कार आज आपण बघितलेले आहे. उद्याच्या लेक्चरला परत एक नवीन टॉपिक. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. खरोखरच अतिशय सोप्या भाषेत आमच्या विद्यार्थी मित्रांना विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबद्दल ओळख करून दिली. ती निश्चितच त्यांना या स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी ठरेल. तरी मी आजचे सेशन इथे संपले असे जाहीर करतो आणि विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की त्यांनी दिलेल्या लिंकवर अटेंडन्स भरायची आहे. तरी गुड नाईट. उद्या भेटूया याच वेळी. धन्यवाद. थँक्यू सर.